नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये आपण मूग पिकाच्या लागवडीविषयी माहिती घेण्यासाठी सुरुवात केलेली होती आणि या पिकाच्या लागवडीविषयीचे खत व्यवस्थापनापर्यंतची माहिती आपण पाहिलेली होती. मागील 15 दिवसापासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं आपल्याला समोरासमोर तास घेणं अशक्य झालं आणि पुन्हा एकदा ऑनलाईन तासावरतीच आपल्याला प्रामुख्यानं भर द्यावा लागणार आहे. असं असलं तरी हे पिकं पुन्हा जेव्हा तुम्ही वर्गामध्ये हजर राहाल त्यावेळी समक्ष पुन्हा घेतली जाणार आहेतच. परंतु ऑनलाईन तास आपण यापूर्वी तुम्हाला कल्पना दिल्याप्रमाणे 15 दिवस तुमच्या ॲपवरती राहत असल्यामुळं ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही वारंवार हे पीक पाहू शकता, ऐकू शकता व्याख्यान. त्या दृष्टिकोनातनं ऑनलाईन तासिका आपल्या दृष्टिकोनातनं महत्त्वाच्या आहेत. नेहमीप्रमाणे तुम्ही ऑनलाईन तासिका झाल्यानंतर जे व्याख्यान झाल्यानंतर जी परीक्षा तुमच्यासाठी 5 गुणाची दिलेली असते ती 5 गुणाची परीक्षासुद्धा नेहमीप्रमाणे तुम्ही सोडवायची आहे. आणि या आजच्या तासिकेनंतर जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्या परीक्षेसाठीचा कोड क्रमांकसुद्धा 50 हाच आहे. तर आता आपण जास्त खोलात जाणार नाही. वनस्पतीशास्त्रीय फेजिओलॉजीस मागच्या वेळी आपण पाहिलेलं होतं. कुटुंब लेग्युमिनसी आणि उगमस्थान भारत ह्या सर्व गोष्टी पाहिलेल्या होत्या आणि आपण खत व्यवस्थापनापर्यंतची सर्व जी माहिती आहे ती माहिती तुम्हाला दिलेली होती आणि त्या पुढची माहिती किंवा व्याख्यान आज आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, खत व्यवस्थापन पाहिल्यानंतर आपण वळणार आहोत ते म्हणजे पाणी व्यवस्थापनाकडे. तर पाणी व्यवस्थापन करत असताना जे उन्हाळी भुईमूग असतो, उन्हाळी मूग असतो, या मुगासाठी एकूण 50 हेक्टर सेंटीमीटर पाण्याची गरज असते. आता 1 हेक्टर सेंटीमीटर पाणी म्हणजे किती पाणी? तर 1 हेक्टर इतक्या क्षेत्रासाठी आणि 1 सेंटीमीटर खोलीसाठी देण्याकरिता जेवढं पाणी लागतं, जितकं त्या आकारमान पाण्याचं लागतं त्याला आपण 1 हेक्टर सेंटीमीटर पाणी असं म्हणतो. आणि मुगाच्या एकूण जीवनक्रमामध्ये त्याला अशा पद्धतीनं 50 हेक्टर सेंटीमीटर पाण्याची आवश्यकता असते. मूग पीक खरीप हंगामात प्रामुख्यानं कोरडवाहू पीक म्हणूनच घेतलं जातं आणि जर पाऊस योग्य प्रमाणात विस्तृत प्रमाणात पडलेला असेल, योग्य वेळी पडलेला असेल तर हे पीक कोरडवाहू पीक म्हणून म्हणजे केवळ पावसाच्या पाण्यावरतीच आपल्याला घ्यावं लागतं. त्या ठिकाणी आपल्याला पाणी देण्याची आवश्यकता नसते. मात्र फुले येण्याची अवस्था आणि दाणे भरण्याची जी अवस्था आहे, ह्या 2 अवस्था पीक वाढीच्या संवेदनशील अवस्था आहेत आणि या काळात जर काही कारणानं खरीप हंगामात पाऊस लांबला किंवा पडलाच नाही तर मात्र मग या 2 अवस्थांना, फुले येण्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था, या 2 अवस्थांना पाणी द्यावं लागतं. अन्यथा फार मोठा परिणाम पिकाच्या उत्पादनावरती आपल्याला दिसून येतो. कारण याने फुलगळ होऊ शकते, चांगल्या शेंगा भरल्या जाऊ शकत नाहीत. त्यानंतर दाणे भरण्याच्या अवस्थेत जर पाणी कमी पडलं तर त्या ठिकाणी दाण्याचा आकार जो फुगीर व्हायचा तो होत नाही, आकसल्यागत होतात आणि त्याचं वजन कमी होतं आणि नैसर्गिकरित्याच त्या पिकाच्या उत्पन्नावरती फार मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. म्हणून जरी आपण खरीप हंगामामध्ये पावसाच्या पाण्यावरती हे पीक घेत असलो तरी ह्या 2 अवस्थेच्या वेळी पिकाच्या ज्या 2 अवस्था आहेत, फुले येण्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था, या अवस्थेच्या वेळी जमिनीमध्ये योग्य पद्धतीने ओलावा आहे किंवा पुरेसा ओलावा आहे किंवा नाही याची आपण खातरजमा केली पाहिजे. या काळात पाऊस नसेल, ओलावा कमी असेल तर आपण कृत्रिमरित्या पाणी देण्याची सोय जर आपल्याकडे असेल तर यावेळी पाणी द्यावं, ज्याला आपण संरक्षित पाणी असं म्हणतो. अन्यथा केवळ पावसावरच आपण खरीप हंगामामध्ये हे पीक घेतो. आता उन्हाळी हंगामात 50 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागतं म्हटलं. ह्या वेगवेगळ्या अवस्थांच्या वेळी ते पाणी द्यावं. सुरुवातीला बीजांकुरणासाठी पेरणीपूर्वी किंवा पेरणीनंतर लगेच पाणी आपल्याला देणं क्रमप्राप्त असतं. त्यानंतर फुले येण्याची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था या ठिकाणी महत्त्वाची आहे. तर अशा पद्धतीनं
पाणी व्यवस्थापन मूग पिकासाठी आपल्याला करायचं असतं तर उन्हाळी हंगामात साधारणतः 6 ते 7 दिवसाच्या अंतरानं 6 ते 7 पाण्याच्या पाळ्या जर तुम्ही दिल्या तर एक चांगल्या प्रकारचं उत्पादन आपल्याला उन्हाळी पिकापासून सुद्धा प्राप्त होऊ शकतं. तर उन्हाळी मुगासाठी साधारणतः पाण्याच्या 6 ते 7 पाळ्या आणि खरीपामध्ये पावसाच्या पाण्यावरच, परंतु पाऊस फार लांबला तर 2 पाण्याच्या पाळ्या संरक्षित पाळ्या म्हणून फुल येण्याची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था या काळात आपल्याला द्यावं लागतं. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं तर आपल्याला मुगाचं उत्कृष्ट प्रकारचं उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. आता जाती किंवा वाण हे तुम्हाला मी नेहमी सांगतो की तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये फक्त या वाणांची नावं माहीत करून द्यावं असं म्हटलेलं आहे. आणि दरवर्षी अनेक वाण वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत विकसित होत असतात आणि ते बाजारात येत असतात. तरी परंतु तुमच्या माहितीसाठी मग काही प्रमुख वाणांची नावं आपण अभ्यासक्रमातील प्रत्येक पिकाला या ठिकाणी देत आहोत. त्यानुसार या मूग पिकासाठीचे जे महत्त्वाचे वाण किंवा पिकं आहेत जी तुम्हाला परीक्षेच्या अभ्यासासाठी असतील त्यामध्ये वैभव, ज्याचं दुसरं नाव टोपण नाव फुले एम 9369 असं आहे. त्यानंतर PKV AKM 4, BM 4, फुले M2, मेळघाट याला AKV 4 असंही नाव आहे. वैशाखी मूग, कोपरगाव मूग, BR1, BR2 आणि BR3 यासारख्या अनेक जाती प्रचलित आहेत, विकसित आहेत. दरवर्षी नवनवीन जाती निर्माण होत आहेत. त्या दृष्टिकोनातून आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर काही प्रमुख जातींची यादी केवळ तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे. यानंतर आपण पुढचा जो मुद्दा पाहणार आहोत तो म्हणजे पीक संरक्षण. तर तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, पीक संरक्षणमध्ये 2 प्रमुख बाबींचा आपण अभ्यास करतो. एक म्हणजे किडी कीटक आणि दुसरं म्हणजे रोग. या दोन्हींचं नियंत्रण कसं करायचं. किडी कीटक असतील तर ते किडी कीटकांची यादी, त्यात ते काही प्रमुख किडी कीटकांचे नुकसानीचे प्रकार आणि त्यांच्या नियंत्रणाचे उपाय. त्याच पद्धतीनं रोगाच्या बाबतीमध्ये काही प्रमुख रोगांचे लक्षणं काय आहेत, कशावरून ते रोगाची बाधा झाली असं ओळखावं, यासाठीची जी लक्षणं असतात ती लक्षणं आणि त्यानंतर त्या रोग नियंत्रणासाठीचे वेगवेगळे उपाय आहेत ते उपाय आपण या घटकाअंतर्गत दरवर्षी पाहत असतो. तर मुगाच्या बाबतीमध्ये किडी कीटक नियंत्रणाचा जर अभ्यास करायचा झाला तर मुगावरती प्रामुख्यानं मावा, तुडतुडे, फुलकिडे आणि पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तर रस शोषणारे जे किडे आहेत, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे, या तिन्ही किडी काय करतात की तुमच्या जे पीक आहे मुगाचं, त्या मुगाच्या पिकाचे शेंडे किंवा पानं किंवा सर्व कोवळे भाग जे आहेत त्या सर्व कोवळ्या भागामधून पेशी रस शोषून घेतात. आणि असा पेशी रस शोषून घेतल्यामुळे काय होतं की पिकाच्या प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेवरती परिणाम होतो आणि त्यामुळं पिकाची वाढ चांगली होत नाही. आणि वाढ चांगली झाली नाही की नैसर्गिकरित्याच उत्पन्नावरती फार मोठा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. तर ह्या ज्या 3 किडी रस शोषणाऱ्या किडी आहेत, मावा, तुडतुडे आणि फुलकिडी, या तिन्ही किडीच्या नियंत्रणासाठी आपल्याला डायमेथॉएट, ॲफिसेट किंवा प्रोफेनोपास यासारखे कीटकनाशकं तुम्ही फवारून त्याचं योग्य नियंत्रण या ठिकाणी करायचं आहे. पाने खाणाऱ्या अळी किंवा त्याला हिरवी मुंटाळे असे म्हटलं जातं, याच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्क किंवा क्विनॉलफॉस यांची फवारणी करायची. आता 5% निंबोळी अर्काची फवारणी अथवा क्विनॉलफॉसची जी फवारणी आहे ती करण्यासाठी किती वेळा करावी काय ते जर आपल्याला ठरवायचं असेल तर तुमच्या पिकामध्ये या किडीचा किती मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे त्यानुसार जर कीड नियंत्रणात नसेल तर पुन्हा पुन्हा तुम्हाला रिपीटेडली फवारणी त्या ठिकाणी करावी लागते. तर पाने खाणारे अळी जे आहे त्याचं नुकसानीचा जो प्रकार आहे ते नावामध्येच आहे. पाने खाती, पानावरती आपली उपजीविका करते साहजिकच, त्यामुळे पिकाच्या वाढीवरती परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. तर अशा पद्धतीनं हे जे किडी कीटक आहेत मुगाला प्रादुर्भाव करणारे त्यांचं नियंत्रण आपल्याला करता येतं. त्यानंतर या घटकाअंतर्गत जो दुसरा उपघटक असतो तो म्हणजे रोग नियंत्रण. तर रोग
अनेक प्रकारचे रोग वेगवेगळ्या पिकावर पडतात. यामध्ये प्रामुख्यानं भुरी नावाचा एक रोग आहे, जो बुरशीजन्य रोग आहे. बुरशीपासून उद्भवणारा रोग आहे. आणि जेव्हा वातावरण ढगाळ असतं आणि जसे की 60 ते 70% आर्द्रता असते आणि तापमान 20 ते 25 सेल्सिअसच्या आसपास असतं, अशा वेळी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. पानावरती पांढरट राखाडी रंगाच्या बुरशी वाढताना दिसून येतात आणि कालांतराने ही पाने काळी पडतात आणि वाढतात. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जे दाणे भरण्याचं प्रमाण जे असतं त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होते आणि दाणेच भरले न गेल्यामुळं, शेंगेमध्ये दाणे न भरल्या गेल्यामुळे आपल्याला फार कमी प्रमाणात उत्पन्न या ठिकाणी मिळतं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतो. तर भुरी या बुरशीजन्य रोगाचा तुम्हाला जर प्रादुर्भाव टाळायचा असेल तर नेहमीप्रमाणे आपल्याला महत्त्वाची जी प्रक्रिया करावी लागते ती म्हणजे बुरशीजन्य औषधं फवारणे किंवा बुरशीजन्य रोगाचा प्रतिकार करणारे औषधं फवारणे किंवा काही बुरशीनाशके जे आहेत त्यांच्या प्रक्रिया बीजाला पेरणीपूर्वी करणं. आणि आणखी एक महत्त्वाचा प्रतिबंधक उपाय तो म्हणजे रोगप्रतिकारक जाती किंवा वाण वापरणे. तर ह्यामध्ये प्रमुख रोगप्रतिकारक वाण जर तुम्ही वापरलं तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसून येत नाही. पाण्यात मिसळणारं गंधक किंवा जे कॅरॅथेन आणि ट्रायडेमार्क किंवा कॅलिक्झिन त्याला असं म्हणतो, यापैकी एकाची फवारणी तुम्ही या रोगाच्या नियंत्रणासाठी करावी. तर अशा पद्धतीनं भुरी या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला नियंत्रणाचे उपाय त्या ठिकाणी करावे लागतात. त्यानंतर दुसरा जो रोग आहे, प्रमुख रोग, अनेक प्रकारचे रोग ह्या पिकावरती दिसून येतात, परंतु जो प्रमुख रोग आहे तो म्हणजे मूळकूज. आणि हा मूळकूजसुद्धा बुरशीजन्य रोग आहे. बुरशीजन्य रोग आहे याचाच अर्थ हा बुरशीपासून उद्भवणारा रोग आहे. आणि रोपावस्था आणि वाढीच्या अवस्थेमध्ये साधारणतः या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर पाने पिवळी पडलेली दिसतात आणि झाडं साधारणतः 1 आठवड्याच्या आतच ते प्रादुर्भाव झाल्यानंतर वाळून जातात किंवा मरून जातात. झाडांच्या मुळ्या कुजल्या जातात आणि रोगाची लागण साधारणतः बियाण्यापासून जमिनीतच रोगट अवशेषापासून हे होते. तर अशा पद्धतीनं हा बुरशीजन्य रोग आणि त्याची लक्षणं आहेत. आणि याचा नियंत्रणासाठी जे उपाय आहेत त्याच्यामध्ये रोगट वनस्पती जे आहेत त्या उपटून त्यांचा पूर्ण नायनाट करावा किंवा नष्ट कराव्यात की जेणेकरून हा रोग पुढं वाढणार नाही. बियास आपण थायरम हे बुरशीनाशकाची प्रक्रिया द्यायची आहे. त्यासाठी 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये कोरडिया भुकटीची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तर अशा पद्धतीनं या मूळकूज या रोगाचं आपल्याला या ठिकाणी नियंत्रण करता येतं. त्यानंतरचा जो तिसरा रोग आहे, प्रमुख रोग मुगावरचा, तो म्हणजे पानावरील चट्टे. तर हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. म्हणजे बुरशीपासून उद्भवणारेच हे तिन्ही रोग आहेत. आणि यात करड्या रंगाचे चट्टे तुम्हाला दिसून येतात. कालांतराने त्याचा आकार वाढतो आणि ते एकमेकात मिसळतात आणि हे चट्टे पुढं पानाच्या देठावर आणि खोडावरती सुद्धा आढळतात. तो रोग फुलोरा किंवा शेंगा भरण्याच्या काळात वाढल्यास शेंगा भरण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होतं. तर अशा पद्धतीनं पानावरील चट्टे या रोगाची लक्षणं आहेत. आणि याचं जे नियंत्रण करायचं असेल तर थायरम किंवा 22 टन या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया साधारणतः 2.5 ते 3 ग्रॅम प्रति किलो बियाणंच वापरून करावी. त्यानंतर रोगप्रतिकारक वाण जर तुम्ही लागवडीसाठी वापरले तर या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसून येत नाही. तसंच पाणी देऊन जमिनीचे तापमान कमी केल्यास रोग नियंत्रण होतं. तापमान नियंत्रण हा या रोग नियंत्रणाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे 3 जे रोग आत्तापर्यंत आपण पाहिले हे तिन्ही रोग प्रामुख्यानं बुरशीजन्य रोग होते. आणि आता आपण दुसरा जो रोग पाहणार आहोत पुढचा, चौथा, तो विषाणूजन्य प्रकारचा रोग आहे. विषाणूपासून उद्भवणारा रोग आहे आणि त्याचं नाव आहे पिवळा मोझॅक किंवा त्याला केवडा असं म्हटलं जातं. तर हा विषाणूजन्य रोग जो आहे रब्बी आणि उन्हाळी हंगामात जास्त प्रमाणात येतो. आणि या विषाणूचा जो प्रसार होण्यासाठी प्रामुख्यानं पांढरी माशी, व्हाईट फ्लाय ही कारणीभूत ठरते. तर अशा पद्धतीने रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पानावरती तुम्हाला पिवळसर चट्टे किंवा पट्टे दिसून येतात आणि पानांच्या 2 शिरामधला भाग हा आहे तो किंचित उंचावल्यासारखा किंवा फुगत दिसून येतो. पिकाला फुल येण्याचं प्रमाण कमी राहतं आणि साहजिकच मग शेंगाचं प्रमाणसुद्धा घटतं. आणि शेंगाचं प्रमाण घटलं की त्यामध्ये आपल्याला धान्य कमी प्रमाणात मिळतं आणि धान्य कमी झाले की साहजिकच आपल्याला
उत्पन्नावरती एकूण जे उत्पन्न हेक्टर उत्पन्न मिळणार असतं त्या उत्पन्नावरती परिणाम झालेला दिसून येतो. तर यासाठी प्रामुख्याने रोगप्रतिकारक वाणाचीच लागवड प्रामुख्याने केली तर आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो. अशा मध्ये एकूण 4 रोग आहेत. त्यातले पहिले 3 रोग होते ते आपण बुरशीजन्य प्रकारचे बघितले आणि चौथा हा विषाणूजन्य प्रकारचा केवडा हा रोग बघितला. काढणी आणि मळणी या पिकाची कशा पद्धतीने केली जाते हा आपला आता पुढचा घटक आहे. साधारणतः मूग पीक वाणाच्या गुणधर्मानुसार 65 ते 70 दिवसामध्ये परिपक्व होतं, म्हणजे ते काढणीला तयार होतं. साधारणतः म्हणजे 2 महिने झाल्यानंतर हे पीक काढणीला तयार होतं आणि काढणीच्या वेळी शेंगा वाळतात, त्याचा रंग काळा पडतो. अशा वेळी काढणीच्या 2 वेचण्या केल्या जातात. पहिल्या वेचणीनंतर 8 ते 10 दिवसांनी दुसरी वेचणी ही शेंगा तोडून केली जाते. काढणीस उशीर झाला तर मग मात्र शेंगा तडकतात आणि दाणे बाहेर पडतात आणि त्यामुळं उत्पन्नावरती घट येते. त्यामुळे योग्य वेळेत काढणी होणं गरजेचं आहे. तर त्यासाठीची जे क्रायटेरिया तुम्हाला देतो आहे तो म्हणजे एक म्हणजे पिकाचं वय जे 65 ते 70 दिवसाचं असतं, त्याचा अंदाज घेऊन तुम्ही काढणी करू शकता. शेंगा वाळलेल्या जातात, त्याचा रंग काळा पडतो, ते एक दुसरं लक्षण आहे. अशा पद्धतीने लक्षणं दिसतात. आपण काढणी करावी. 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 2 वेचण्या कराव्यात. फार उशीर शेंगा तोडण्यासाठी करू नये, अन्यथा त्या उकलतात आणि वाळतात किंवा तडकतात आणि त्यातून बी बाहेर पडतात. तोडलेल्या शेंगा खळ्यावर गोळा करून ताडपत्रीवर ते वाळवल्या जातात आणि मग काठीवर हळीवार बनवून त्याची बरणी केली जाते. त्यानंतर उपडून दाणे स्वच्छ करायचे आणि 12% ओलाव्यापर्यंत वाळवून मग साठवायचे. योग्य ओल्यापर्यंत जर तुम्ही बियाणं वाळवलं तर साठवणीतील किडी कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही आणि बी किंवा धान्य जे आहे ते जास्त काळ आपल्याला साठवून ठेवायला शक्य होतं. तर अशा वाळलेल्या बियाणे साठवणुकीत किडीचा परिणाम होत नाही. त्यानंतर या पिकाचं जे सरासरी उत्पन्न आहे ते 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर याप्रमाणे. आता हे सरासरी उत्पन्न असल्यामुळे एखादा शेतकरी कदाचित यापेक्षा जास्त उत्पन्न काढू शकतो, परंतु जर संशोधनात जी सरासरी आहे ती सरासरी आपल्याला 12 ते 15 क्विंटल प्रति हेक्टर आहे. मागच तुम्हाला 1 क्विंटल म्हणजे साधारणतः 100 किलो इतकं ते धान्य असतं. या पद्धतीनं आपण मूग पिकाच्या लागवडीविषयीची जी काही माहिती होती ती माहिती या ठिकाणी संपवलेली आहे. तर हे मूग पीक पूर्ण वाचून झाल्यानंतर मग तुम्ही त्याखालचा स्वाध्याय तुम्हाला जो तुमच्या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे तो घरी सोडवावा आणि हा स्वाध्याय जेव्हा तुम्ही विद्यालयात हजर राहताल त्यावेळी आम्हाला सोडवलेला स्वाध्याय दाखवायचा आहे. आता नेहमीच्या पद्धतीने आपण पीक पाहिल्यानंतर जर थोडक्यात सारांश पाहतो, तो सारांश किंवा ठळक मुद्दे ह्यातले पाहिजे झालं तर मूग हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हे डाळवर्गीय पीक आहे आणि ह्याला कडधान्याचं पीक म्हटलं जातं. आणि हे कडधान्याची जी पिकं आहेत ती प्रामुख्यानं प्रथिनांमध्ये रिच असतात. प्रथिनांचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त असतं आणि मुगामध्ये जे प्रथिनाचं प्रमाण आहे ते जवळपास 24% असतं. आणि प्रथिनांव्यतिरिक्त कार्बोदके, मॅग्नेशियम, जीवनसत्व ब आणि क आणि के हे यामध्ये दिसून येतात. नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितलं सर्व प्रकारच्या कडधान्यांचा जो गुणधर्म आहे तो याचा पण आहे. याच्या मुळावरती गाठी असतात आणि गाठीमध्ये जे जीवाणू असतात ते जीवाणू हवेतील नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात, वातावरणातील नत्र जमिनीमध्ये स्थिर करतात. त्यामुळं आपल्याला नत्र खतावरचा जो खर्च आहे तो खर्च या ठिकाणी वाचतो. तसंच या पिकाची ज्यावेळी काढणीकडे हे पीक येतं त्यावेळी त्याची पानगळती होते आणि त्यामुळे जमिनीमध्ये उत्तम प्रकारचा बेवड होतो किंवा सेंद्रिय खत आपल्याला जमिनीमध्ये ॲड झालेलं दिसून येतं. हवामानाच्या बाबतीमध्ये सांगितलं की उष्णकटिबंधीय पीक आहे, त्याच प्रामुख्याने उष्ण हवामान लागतं आणि 600 ते 700 मिलीमीटर इतका पाऊस या ठिकाणी आवश्यक असतो. फुलोर अवस्थेत जोरदार पाऊस किंवा वारं वाहिलं तर उत्पादनात आपल्याला घट होताना दिसून येते. खोल, मध्यम ते बहारी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उपयुक्त असते. नांगरणी वखरणी करून जमीन भुसभुशीत करावी, 5 ते 6 टन शेणखत द्यावं यासारखी पूर्व मशागत आपण यापूर्वी पाहिलेली होती. आणि मुगाचं प्रामुख्यानं आपल्याकडे खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये पेरणी केली जाते. काही ठिकाणी ते रब्बी हंगामातही करतात. उदाहरणार्थ उष्णकटिबंधातील किंवा तापमान जिथं जास्त प्रमाणात असतं दक्षिणेकडच्या भागामध्ये अशा पद्धतीनं रब्बीमध्ये सुद्धा हे पीक आपल्याला घेता येतं. आपल्याकडं प्रामुख्यानं खरीप आणि उन्हाळी हंगामात मूग पेरलं जातं.
त्यानंतर मोसमी पावसाचे आगमन झालं तर जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा यामध्ये प्रामुख्यानं खरीप पिकाची पेरणी केली जाते. तर उन्हाळी हंगामामध्ये 15 फेब्रुवारी ते मार्च अखेर म्हणजे ती 31 मार्चपर्यंत आपल्याला पेरणी करता येते. उन्हाळी हंगामात उत्पादन चांगले मिळतं. मुगाचं जे पीक आहे ते पेरण्याच्या पद्धती म्हटलं तर हाताने बी विस्कटून पेरले जाते, पाभरीने बी पेरलं जातं आणि नांगरटी माग पडणाऱ्या सरीमध्ये बी टाकून पेरले जाते. ह्या सर्व पेरणीच्या पद्धती आपण पाहिलेल्या होत्या. पेरणीची खोली साधारणतः 5 सेंटीमीटरपर्यंत असावी हे आपण यापूर्वी पाहिलेलं होतं. कोरडवाहू पिकास 2 ओळीत 30 सेंटीमीटर आणि 2 रोपात 10 सेंटीमीटर 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर कोरडवाहू पिकासाठी ठेवावं लागतं. तर पसऱ्या जाती असतील थोड्याशा तर त्यासाठी हे अंतर 45 बाय 10 सेंटीमीटर इतकं ठेवावं लागतं. हेक्टरी बियांचं प्रमाण जे आहे ते 15 ते 20 किलोग्राम इतकं लागतं. BNS थायरम किंवा कॅप्टन किंवा इतर कोणत्याही बुरशीनाशकाची प्रक्रिया केली किंवा ट्रायकोडर्माची जर प्रक्रिया केली तरी बुरशीजन्य रोगाचा जो प्रादुर्भाव आहे ते टाळण्यासाठी आपल्याला मदत होते. नत्र स्थिरीकरण वाढवायचं असेल त्यासाठी मुगाच्या मुळांवरील गाठी वाढवायच्या असतील तर मात्र मग आपल्याला जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया या ठिकाणी करावी लागते. पेंडिमेथिलिन हे तणनाशक पेरणीनंतर परंतु उगवणीपूर्वी 20 ते 25 जर आपण हे केलं फवारलं तर आपल्याला तण नियंत्रणासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतो. नत्र स्फुरद याचा जो हप्ता आहे तो 20 ते 25 किलोग्राम नत्र आणि 40 ते 50 किलोग्राम स्फुरद याप्रमाणे हेक्टरी रासायनिक खतं टाकावीत. या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला की रासायनिक खतं आपल्याला कमी नत्र खतं आपल्याला कमी प्रमाणात लागतात कारण हे कडधान्याचं पीक आहे. फुलोरा आणि शेंगात दाणे भरण्याचा जो काळ आहे या काळात पाण्याच्या दृष्टीने संवेदनशील अवस्था आहेत आणि या अवस्थेला पिकाला आपल्याला पाणी देणं आवश्यक असतं किंवा जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक असतं. म्हणून खरीप हंगामात जरी प्रामुख्याने हे पीक कोरडवाहू पीक म्हणून घेतलं जात असलं तरी या दोन अवस्थेला जर पाऊस फार काळ लांबला किंवा जमिनीत पाण्याचं ओल दिसून नाही आली तर अशा वेळी आपल्याला संरक्षित पाणी द्यावं लागतं. उन्हाळ्यामध्ये आपल्याला दर 6 ते 7 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावं लागतं. साधारणतः 6 ते 7 पाण्याच्या पाळ्या दिल्या तर चांगल्या पद्धतीनं पिकाचं उत्पादन उन्हाळी हंगामात सुद्धा मिळू शकतं आणि 50 हेक्टर सेंटीमीटर इतकी पाण्याची आवश्यकता या हंगामामध्ये आपल्याला लागते. किडी कीटक रोगाच्या बाबतीमध्ये आत्ताच आपण पाहिलं होतं पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रस शोषणाऱ्या किडी आणि पाने खाणारे अळी या किडी कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. तर रोगामध्ये प्रामुख्यानं भुरी, मुळकूज आणि पानावरील चट्टे हे बुरशीजन्य रोग आणि केवडा हा विषाणूजन्य रोग यांचा प्रादुर्भाव मूग पिकावरती मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतो आणि त्यापासून आपल्याला उत्पन्नामध्ये अगदी मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. मूग पीक वाणाच्या गुणधर्मानुसार ते 65 ते 70 दिवसामध्ये पक्व होतं आणि त्यानंतर त्याची काढणी करावी. शेंगा वाळतात आणि थोड्याशा काळपट पडतात अशा वेळी ते पीक काढणीला असं समजावं आणि मग त्याची काढणी करावी. वेचण्या करून किंवा शेंगा तोडून 2 वेळा त्या वेचण्या करून आपल्याला काढणी करायची असते. त्यानंतर त्या शेंगा वाळवायच्या असतात आणि काठीने हळूवार बडवून मळणी करून उपडून त्या स्वच्छ करायच्या असतात. 12% ओलाव्यापर्यंत बियाणे वाळवून जर तुम्ही साठवलं तर त्याच्यावरती साठवणीतील किडी कीटक जे आहेत त्याचा परिणाम होताना दिसून येत नाही. नेहमीच्या पद्धतीने परीक्षेला अनुरूप अशा पद्धतीने स्वाध्याय प्रत्येक पिकावरती आपण घेतो आणि याच्यामध्ये प्रश्न पहिला नेहमी आपण पाहतो की योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. प्रत्येक विधानाला 4 पर्याय दिले असते. त्यापैकी योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण लिहायचं असतं. जी गाळलेली जागा भरली त्या ठिकाणी तुम्ही ते अधोरेखित करायची असते. तर हे साधारणतः पहिली जी गाळलेली जागा तुम्ही पाहिली तर मुगात प्रथिनांचे प्रमाण आत्ताच आपण पाहिलं होतं सारांशमध्ये ते 24% इतकं आहे. तर हे पूर्ण वाक्य लिहून 24 या शब्दाला याला अधोरेखित करायचं आहे 24 आकड्याला आणि मग ती पूर्ण गाळलेली जागा पुन्हा लिहून काढायची आहे. मुगाचे उगमस्थान भारत आहे हे आपण यापूर्वी पाहिलेले आहे. मूग पिकासाठी सरासरी जे पर्जन्यमान आहे ते 600 ते 700 मिलीमीटर म्हणजे पाऊस जो वार्षिक पाऊस असतो तो 600 ते 700 मिलीमीटर इतका असावा. यापेक्षा थोडा जास्त पाऊस झाला तरी चालतो परंतु सरासरी 600 ते 700 पाऊस असेल मिलीमीटर पाऊस असेल तर उत्पादन चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतं. किंवा अशा भागामध्ये ज्या भागामध्ये सरासरी पाऊसमान 600 ते 700 मिलीमीटर आहे अशा भागामध्ये आपल्याला
या पिकाचं उत्पादन चांगल्या प्रकारे मिळवता येतं. उन्हाळी मुगाच्या पेरणीची वेळ जी आहे ती 15 फेब्रुवारी ते 30 मार्च अशी आहे किंवा 31 मार्च. आपण पाहिलं खरीपामध्ये पाऊसमान आल्यानंतर जून जुलैमध्ये पेरणी करतो. आपल्याकडं रब्बी हंगामात आपल्याकडं नाही, परंतु ज्या भागामध्ये उबदार हवामान अशा भागामध्ये रब्बी पीकसुद्धा घेतलं जातं. आणि उन्हाळी हंगामात आपल्याकडे जेव्हा पीक घेतलं जातं तेव्हा ते 15 फेब्रुवारी ते 31 मार्च या कालावधीमध्ये ते ठिकाणी पेरलं जातं, म्हणजे मार्च अखेर, मग 30-31 असेल अशा पद्धतीने. पहिला ब प्रश्न हा नेहमीच्या पद्धतीने आपला असणार आहे, तो म्हणजे जोड्या जुळवा आणि अ गटातल्या शब्दाबरोबर ब गटातले योग्य शब्द घेऊन ते जोड्या जुळवायचे असतात. त्यानुसार फेजॉलस ऑरियस ही पहिला आकडा अ गटातला आहे. अर्थातच हे मुगाचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे, तर ब गटातला ड आकडा याच्याशी जुळतो, तो लिहून घ्यायचा तुम्ही. लेग्युमिनोसी हे मुगाचं कुटुंब आहे. ब गटात क आकडा आहे. वैभव हे मुगाचं वाण किंवा मुगाची जात आहे. आत्ताच आपण जातीची यादी बघितली होती आणि मग त्यात ब गटामध्ये आकडा जो आहे त्याच्याशी जुळतो मुगाचे वाण. आणि मुळकूज हा मुगावरील रोग आहे. या पद्धतीने एका बाजूला किडी कीटकाची नावं, वनस्पती शास्त्रीय नाव असेल, उगमस्थान असेल, तापमान कक्षा असेल, जमिनीचा प्रकार असेल असं दिलं तर उजव्या बाजूला त्या पिकाचं नाव दिलं जातं. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला जोड्या जुळवासाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पेपर 3 प्रामुख्याने विविध पिकांच्या लागवडीचंच असल्यामुळं एका गटामध्ये पूर्ण पिकाची नावं दिली जातात, दुसऱ्या गटामध्ये वनस्पतीशास्त्रीय नावं दिली जातील किंवा फक्त कुटुंब दिलं जाईल किंवा फक्त उगमस्थान दिलं जाईल किंवा तापमान कक्षा दिली जाईल किंवा पिकाचा प्रकार विचारला जाईल, हंगाम विचारला जाईल. तर अशा पद्धतीनं जोड्या जुळवा आपल्याला तुमच्या परीक्षेसाठी येत असतात. त्या दृष्टिकोनात आपण त्याची तयारी करणं गरजेचं आहे. प्रश्न पहिला क आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतो, तुम्हाला माहिती आहे, चुकी बरोबर तो लिहा. कारण सुरुवातीलाच आपण प्रश्नपत्रिकेचं जे बोर्डाचं 12वीचं स्वरूप आहे ते सुद्धा तुम्हाला मी सांगितलेलं होतं. त्यानुसार पहिला क हा प्रश्न चुकी बरोबर लिहा यासाठी असतो. इथं जर उदाहरणादाखल पहिला आकडा दिला आहे, मुगाच्या काढणीस उशीर झाल्यास उत्पन्नात घट होत नाही, तर हे विधान चुकीचं आहे. कारण आत्ताच आपण काढणी आणि मळणी पाहिली, त्यात असं म्हटलं होतं की काढणीला जर उशीर झाला तर मुगाच्या शेंगा तडकतात आणि त्यातलं बी खाली गळून पडतं. बी खाली गळून पडलं की आपल्याला उत्पन्नामध्ये घट होते, चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळू शकतं. तेव्हा पहिलं विधान हे चुकीचं विधान आहे. दुसरं विधान आहे भुरी रोगाचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात होतो. हे विधानसुद्धा चुकीचं आहे, कारण मी अगोदर शिकवले तुम्हाला भुरी रोग हा बुरशीजन्य रोग आहे आणि ढगाळ वातावरणामध्ये याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. जेव्हा म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण जे हवेतलं आहे ते 60 ते 70% असतं, 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमान साधारणतः असतं. अशा प्रकारचं हवामान भुरी रोगाचा प्रादुर्भाव बिल्डअप करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पोषक असल्याचं दिसून येतं. म्हणून भुरी रोगाचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानात होतो हे विधान या ठिकाणी चुकीचं विधान आहे. तिसरा जो आकडा चुकी बरोबर लिहिले, मूग पिकास थंड हवामान पोषक आहे, तर हे विधानसुद्धा चुकीचं आहे. कारण सुरुवातीलाच हवामानाची माहिती घेताना आपण पाहिलेले आहे की मूग हे उष्णकटिबंधीय पीक आहे. उष्णकटिबंधीय पिकाच्या वाढीसाठी आपल्याला साधारणतः उष्ण व दमट प्रकारचं हवामान लागतं. त्यामुळे तिसरं विधानसुद्धा चुकीचं विधान आहे. चौथं विधान आहे मूग हे तेलबियांचे पीक आहे, ते सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे मूग हे कडधान्याचं पीक आहे, डाळवर्गीय पीक आहे. मुगाचे प्रामुख्यानं आपण जर वेगवेगळे उपयोग पाहिले असते तर मूग हे प्रामुख्यानं डाळीच्या स्वरूपात खाल्लं जातं. मुगाचे डाळीचं वरण आणि इतर प्रकारच्या आमट्यासारख्या भाज्या केल्या जातात. मूग अख्खा मूगसुद्धा कोरडा हिरवा किंवा भाजून उकडूनसुद्धा खाल्ला जातो. तर मूग हे कडधान्याचं पीक आहे किंवा डाळवर्गीय पीक आहे. त्यामुळे चौथं जे विधान या ठिकाणी दिले मूग हे तेलबियाचे हे विधानसुद्धा या ठिकाणी चुकीचं विधान आहे. त्यानंतर आपल्याला 2 मार्कासाठी छोटे छोटे प्रश्न विचारले जातात, ते साधारणतः 2 गुणाच्या अपेक्षा त्या ठिकाणी असते. तर त्या ठिकाणी 2 किंवा 4 वाक्य तिथं तुम्हाला अपेक्षित असतात प्रश्नाच्या स्वरूपानुसार. आता इथं विचारले मुगाच्या कोणत्याही 2 वाणाचे नाव, BR1, 2, 3 किंवा कुठलेही वैभव तुम्हाला पाहिजे ते नाव या ठिकाणी देऊ शकता. 2 नावं अपेक्षित केलीत म्हणजे प्रत्येक नावाला 1 गुण या ठिकाणी असणार आहे. मुगाचे उगमस्थान व कुटुंब लिहा, म्हणजे उगमस्थानासाठी 1 गुण आणि कुटुंबासाठी 1 गुण. उगमस्थान आत्ताच आपण पाहिले भारतीय आहे आणि कुटुंबसुद्धा पाहिले लेग्युमिनोसी हे आहे.
तर अशा पद्धतीनं दोन वेगवेगळे प्रश्न एकत्र जोडून तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा एकच एक्सप्लेनेटरी प्रश्न तुम्हाला या ठिकाणी 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. मुगाच्या पेरणी पद्धतीची यादी करा. पेरणी पद्धती पाहिलं तर आपण हाताने बी विस्कटून पेरणी केली जाते, पाभरीच्या सहाय्याने पेरणी केली जाते किंवा नांगरटी मागाची सरी पडते, त्या सरीमध्ये बी टाकून सुद्धा पेरणी केली जाते. तर इथं 2 मार्काला अपेक्षित असल्यामुळं 3 पैकी 2 जर तुम्ही सोडवलं तर प्रत्येकी 1 गुण, याप्रमाणे 2 गुण तुम्हाला या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. बियांचं प्रमाण आता आपण पाहिलं होतं 15 ते 20 किलोग्राम प्रति हेक्टर. याप्रमाणे सरासरी हे बीज प्रमाण आहेत 12 ते 15 किलोग्रामपासून आणि मिश्र पिकासाठी 2 ते 6 किलोग्रामपासून अशा पद्धतीचे बीज प्रमाण असतात. अर्थात हे बीज प्रमाण वेगवेगळ्या जातींसाठी बदलतं, वेगवेगळ्या जमिनींसाठी बदलतं. सरासरी काही ठिकाणी तुम्हाला आपण आकडे देतो, हे आकडे त्यानुसार बदलतात. आता मिश्र पिकासाठी 2 ते 6 असेल तर म्हणजेच काय, तर जमिनीच्या प्रकारानुसार किमान 2 आणि कमाल 6 किंवा जातीच्या वाढण्याचं जे प्रमाण आहे, काही विपुल वाढ होणाऱ्या जाती त्यांना अंतर जास्त ठेवावं लागतं, त्या ठिकाणी आपल्याला बीज प्रमाण कमी ठेवावं लागतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला बीज प्रमाणाचा आकडा ह्या ठिकाणी लिहायचे. दोन्ही आकडे लिहिल्यानंतर तुम्हाला 2 गुण या ठिकाणी प्राप्त होतात. प्रश्न तिसरा हा थोडक्यात उत्तरे लिहा असतो. खालील प्रश्न सोडा. 3 किंवा 4 गुणांचे प्रश्न असतात आणि वर्णनात्मक स्वरूपाचे उत्तरं या ठिकाणी अपेक्षित असतात. जमीन कशा प्रकारची लागते, जमिनीचा प्रकार लिहावा, मध्यम, काळी, भारी काय असेल ते, जमिनीची pH किंवा सामू जो म्हणतो तो किती असावा, यासारखे मुद्दे यात येणं अपेक्षित आहे. मुगावरील किडी कीटकांची आणि रोगांची यादी करा म्हटलं. मग या ठिकाणी समजा 3 मार्काला प्रश्न असेल, 6 नावे अपेक्षित असतील, 3 किडी कीटकांची नावं आणि 3 रोगांची नावं. आता या ठिकाणी आकडा न लिहिल्यामुळे तुम्हाला पूर्ण सर्व किडी कीटकांची आणि रोगांची यादी या ठिकाणी द्यायची. यादी करा म्हटलं की फक्त नावं लिहायची असतात. त्या ठिकाणी तुम्ही नुकसानीचे प्रकार लिहायची आवश्यकता नसते किंवा नियंत्रणाचे उपायसुद्धा लिहिण्याची आवश्यकता नसते. तर मुगावरील किडी कीटकांची नावं लिहा किंवा मुगावरील किडी कीटकांची यादी करा म्हटलं तर फक्त नावं लिहिणं या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित असतं. त्यानुसार तुम्ही ती फक्त नावं लिहावीत. मूग पिकाच्या काढणी व मळणीचे वर्णन करा. आत्ताच सांगितलं होतं की त्यामध्ये सरासरी पक्वता कालावधी लिहावा जो 65 ते 70 दिवसांचा असतो. लक्षणं लिहावीत, शेंगा वाळणे किंवा काळ्या पडणे आणि त्यानंतर मग काढणीची पद्धत, वेचणी करून 2 वेळा ती काढणी करावी. त्यानंतर मळणीसाठी काय करावं, शेंगा ताडपत्रीवर वाळवाव्यात, मग काटेने हळीवर बडवाव्यात, मग वाऱ्याने ते स्वच्छ कराव्यात आणि त्यानंतर शेवटचा त्यातला जो आकडा असतो तो म्हणजे वाळवणे असतो. कोणतंही बियाणं, कोणतंही धान्य सुरक्षित ओलाव्यापर्यंत वाळवून मगच साठवावं की जेणेकरून साठवणुकीमध्ये त्यांच्यावरती किडी कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही व ते जास्त काळ आपल्याला साठवून ठेवणं, त्यांचा जीवनकाळ जास्त ठेवणं आपल्याला शक्य होईल. भुरी रोगाची लक्षणं आणि नियंत्रणाचे उपाय ते आत्ताच आपण पाहिलेले आहेत. रोगाचा प्रकार कोणता आहे, बुरशीजन्य असतो का, विषाणूजन्य असतो का, प्रमुख लक्षणं कोणती आहेत, प्रमुख उपाय कोणते आहेत नियंत्रणाचे, ते सर्व इथं लिहिणं अपेक्षित असतं. मग ते बीज प्रक्रिया असेल, रासायनिक फवारणी असेल किंवा रोगप्रतिकारक जातींचा वापर असेल, या सर्व प्रकारचे उपाय त्या ठिकाणी तुम्ही देणं अपेक्षित आहे. 4 मार्काला प्रश्न असेल तर 2 मार्क लक्षणासाठी, 2 मार्क नियंत्रण लिहिण्यासाठी. 3 मार्काला प्रश्न असेल तर 1.5 मार्क लक्षणासाठी आणि 1.5 मार्क नियंत्रणाचे उपाय लिहिण्यासाठी या ठिकाणी अपेक्षित असतो. अशा पद्धतीने 3 आणि 4 गुणाचे प्रश्न या ठिकाणी असतात. जो नंतरचा शेवटचा प्रश्न तुम्हाला जो या ठिकाणी असतो तो साधारणतः 8 गुणासाठी असतो आणि दीर्घोत्तरी प्रश्न तो 5वा प्रश्न असतो. आता हा 4था प्रश्न पुन्हा आपल्याला वर्णनात्मक स्वरूपाचा 3 किंवा 4 गुणाला असतो. जर तिसरा प्रश्न 3 गुणाला असेल तर 4था प्रश्न 4 गुणाला असतो. मुगाच्या आर्थिक महत्त्व लिहा. कोणत्या प्रकारचं पीक आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक असतात. या ठिकाणी समजा प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात, त्याचं प्रमाण लिहावं. 24% असतात. कार्बोदके असतात, जीवनसत्व असतात, ब, क किंवा के यासारखे माहिती ह्याच्यामध्ये देणं आवश्यक असतं. मुगाचे आणखी काय फायदे होतात. पानगळीमुळं जमिनीमध्ये सेंद्रिय खत मिसळलं जातं, ते तुम्ही लिहू शकता. नत्र खताचं रिक्वायरमेंट या ठिकाणी कमी लागते कारण याच्या मुळावरती गाठी असतात ज्याच्यामध्ये रायझोम असतात, ते तुम्ही लिहू शकता. असे अनेक मुद्दे. मुगांचे वापर प्रामुख्याने कशासाठी केलं जातं, डाळीच्या स्वरूपात वापरतात, वरणासाठी, आमटीसाठी वापरतात, भाज्या केल्या जातात, मूग उकडून खाल्ला जातो, हिरवा खाल्ला जातो. हे सर्व उपाय तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. 4 मार्काला किमान 4 गुण साठी 4 वाक्य त्या ठिकाणी प्रमुख उपयोग त्या ठिकाणी अपेक्षित असतात.
त्यानंतर मुगाची पेरणीची पद्धत आणि अंतर. आता पेरणीची पद्धत आणि अंतर तो असेल 4 मार्काला असेल तर 2 मार्क पद्धतीसाठी, 2 मार्क अंतरसाठी. आत्ताच आपण पद्धती पाहिलेल्या होत्या. त्यानंतर मूग पिकासाठी पूर्व मशागत कशी करतात. 3 प्रकारच्या मशागत आपण पाहिल्या होत्या. पूर्व मशागत, वाफे तयार करणे आणि अंतर मशागत. इथं पूर्व मशागतीमध्ये आपण काय अपेक्षित आहे, नांगरणी करणे, कुळवाच्या पाळ्या देणे, जमीन सपाटीकरण करणे आणि वाफा कोणत्या प्रकारचा वापरणे यासारखे मुद्दे या ठिकाणी अपेक्षित असतात. जर 4 मुद्दे असतील तर 4 मार्काला 4 मुद्दे तिथं लिहिणं अपेक्षित असतं. आणि आत्ताच सांगितलं होतं तुम्हाला की दीर्घोत्तरी प्रश्न जो असतो तो प्रश्न साधारणतः 8 मार्काचा राहतो. आणि ह्या 8 मार्क जो तुम्हाला 5 आणि 5 असं बोर्डाच्या परीक्षेमध्ये असतो हे तुम्हाला सांगितलं होतं. पिकाच्या लागवडीविषयी माहिती या ठिकाणी विचारली जाते. आता आपण वेगवेगळे मुद्दे पाहिले होते. आता मूग पिकाच्या लागवडीबाबत खालील मुद्द्यांवर माहिती दिली. कोणतेही 4 मुद्दे त्या ठिकाणी विचारले. जमीन, हवामान, बीज प्रक्रिया, अंतर मशागत, पाणी व्यवस्थापन, त्याच्याऐवजी खत व्यवस्थापन असेल, काढणी मळणी असेल, आर्थिक महत्त्व असेल, असे कोणतेही 4 मुद्दे लिहिणं 8 मार्काला अपेक्षित असतं. 5 आणि 5 भाषे 2 प्रश्न असतात. एकतर लागवडीविषयी असे उपघटक तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात किंवा एकच मोठा एक्सप्लेनेटरी प्रश्नसुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने विचारलं होतं की मुगावरील किडीकीटकांची यादी करा आणि त्यापैकी 2 किडीकीटकांचे किंवा एका किडीकीटकाचा आपण नुकसानीचा प्रकार लिहा व नियंत्रणाची उपाय लिहा. किंवा मूग पिकावरील रोगांची यादी करा आणि कोणत्याही एका अथवा 2 रोगाची पूर्ण माहिती लिहा किंवा लक्षणे व नियंत्रणाचे उपाय लिहा. मग या ठिकाणी 4 मार्क, 8 मार्कापैकी समजा 2 मार्क तुम्हाला यादीसाठी असतील, उरलेले 6 पैकी 3 मार्क तुम्हाला लक्षणे लिहिण्यासाठी असतील, 3 मार्क तुम्हाला त्या रोगाच्या नियंत्रणाचे उपाय काय आहेत ते उपाय लिहिण्यासाठी या ठिकाणी असू शकतात. तीच बाब तुम्हाला किडीकीटकांच्या बाबतीमध्ये असू शकते. म्हणजे पूर्ण 8 मार्काला एकच प्रश्न विचारला जाऊ शकतो, जसं की रोगांची नावे लिहा व 2 रोगाचे लक्षणे उपाय लिहा किंवा किडीकीटकांची नावं लिहून दोघांची किंवा एकाची नुकसानीचे प्रकार आणि नियंत्रणाचे उपाय लिहा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा आता इथं तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय त्या पद्धतीनं की मूग पिकाच्या लागवडीशी खालील मुद्द्यांवर सविस्तर माहिती लिहा. मग या ठिकाणी कोणतेही 4 मुद्दे प्रत्येकी 2 मार्काला 1 मुद्दा या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आतापर्यंत आपण 6 तृणधान्याची पिकं पाहिली होती. त्यानंतर मूग हे पीक पण आपण त्या ठिकाणी कडधान्याच्या बाबतीमध्ये संपवलेलं आहे. तूर पीकसुद्धा कडधान्यापैकी संपवलेलं आहे. आणि असे जवळपास 8 पिकं पाहिलेली आहेत आपण. 6 प्रात्यक्षिकाचे प्रयोगसुद्धा आपले या ठिकाणी व्याख्यानाच्या रूपात तुम्हाला झालेले आहेत. प्रात्यक्षिक वही तुम्ही जेव्हा मध्यंतरी विद्यालयात उपस्थित राहिला त्यावेळी तुमच्याकडून लिहून सुद्धा घेतलेले आहेत. त्याचा सराव तुम्हाला झालेला आहे. क्षेत्रावर प्रत्येक क्षेत्र आहे त्यावरती आपण आता ज्वारीचं चाऱ्याचं पीकसुद्धा प्रयोगदाखल पेरलेलं आहे. याची पेरणी कशी केली जाते, वाफे कशी ओढले जातात, खते कशी दिली जातात हे पाहिलेले आहे. आता आपण त्या ठिकाणी तणनाशकांचा वापर या ठिकाणी करणार आहोत, तोही तुम्हाला पाहायला मिळेल. अशा पद्धतीनं वेगवेगळे प्रात्यक्षिकंसुद्धा तुम्हाला समक्ष त्या ठिकाणी अनुभवता येतील. तर अशा पद्धतीनं मूग पिकाची पूर्ण लागवड या ठिकाणी आपण संपवलेली आहे. त्याचा सारांश पाहिलेला आहे आणि त्याच्यावरचा स्वाध्यायसुद्धा तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. अशाच पद्धतीचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला चाचणी परीक्षा असेल, सत्र परीक्षा असेल किंवा बोर्डाची 12वीची परीक्षा असेल त्यावेळी ते अनुभवास मिळेल. तो तुम्हाला वारंवार तुमचा सराव घेतला जाईल. आपण नेहमी आपले जे ऑनलाईन व्याख्यानं होतात ते व्याख्यानं झाल्यानंतर आपण ऑनलाईन 5 मार्काची परीक्षा तुम्हाला देत असतो. त्यामध्ये गळेल जागा असतील किंवा छोटे प्रश्न विचारले जातात किंवा चुटकीबरोबर असे वेगवेगळ्या प्रश्नांचं मिश्रण करून तुम्हाला ते सोडवलं जातं, सोडवायला दिले जातात. ते अवश्य सोडवावेत, तुम्ही प्रत्येकाने सोडवावेत. बरेच प्रमाण त्याचं व्याख्यान पाहणं आणि परीक्षा देण्याचं प्रमाण फार कमी दिसून येतं आहे. ते आपण वाढवावं. सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा. आणि आजचं व्याख्यान जे आहे ते आजचं व्याख्यान संपवल्यानंतर आपण 5 गुणाची जी परीक्षा मूग पिकावरच्या राहिलेल्या आजच्या टॉपिकवरती घेणार आहोत त्या मूग पिकाच्या परीक्षेसाठी आपल्याला कोड क्रमांक परीक्षेचा पुन्हा एकदा 50 हाच ठेवला आहे. दरवेळी मी तोच कोड क्रमांक मुद्दाम ठेवतो आहे कारण तो तुम्हाला फॅमिलियर व्हावा आणि तो कोड क्रमांक टाकल्याशिवाय तुम्हाला परीक्षा देता येत नाही. चुकीचा कोड क्रमांक टाकला तर परीक्षा लाख होते. आता यावेळी तुम्हाला
माहीत झालेलं आहे. तुम्ही सोडवलेले परीक्षेत मिळालेले गुण जे आहेत ते आम्हाला समजतात. त्यासाठी तुम्ही झालेली परीक्षा मराठीत असेल तर जतन करा असा शब्द येतो, त्याच्यावरतीच क्लिक करावं किंवा सबमिट असा ऑप्शन येतो, त्यावर तुम्ही क्लिक करावं. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे पडलेले मार्क आहेत ते आमच्याकडे रेकॉर्ड होतात आणि भविष्यात या मार्काचा जर आपल्याला विचार करायचा झाला तुमच्या निकालाच्या दृष्टिकोनातून तर त्याचा उपयोग आपल्याला करून घेता येईल. म्हणून तुम्ही जेव्हा परीक्षा देता ती परीक्षा तुम्ही सबमिट करायची आहे किंवा मराठीत तुमचं जर माध्यमात तुम्ही ते सेव्ह केलं असेल तर त्या ठिकाणी जतन करा हा जो पर्याय येतो तो पर्याय तुम्ही बोटाने क्लिक करायचे की जेणेकरून ते मार्क तुम्हाला पडलेले जे एकूण मार्क आहेत ते मार्क आमच्याकडे रेकॉर्ड होतील. तर अशा पद्धतीनं आजचं व्याख्यान संपलेलं आहे. पुढच्या व्याख्यानापर्यंत नमस्कार.